कारण माझ्याकडे मी आपल्याकडे अपील यासाठी केली ना की 150 शब्दाची गोष्ट आहे म्हणून तुम्ही 150 शब्द कुठल्या कायद्याने नाकारता, तर त्यासाठी मी दीडशे शब्दाबद्दलच आहे. तर हे तुमचं जीएडीचंच सबमिशन आहे ऑन ॲफिडेव्हिट टू दी कोर्ट दॅट इज नॉट ॲप्लिकेबल वन. आणि सेकंडली 150 शब्द जे आहे ते अंदाजे आहे, तो अंदाजे कॅनॉट बी लॉ. इट इज जस्ट ए ॲडवायझरी नोट फॉर दी पब्लिक की बाबा तुम्ही 150 पर्यंत केलं तर बघ. ही माझी पब्लिक पाहिजे तुम्हाला, मी मेल पाठवले त्याचं पण मेल पाठवले. त्यामुळे 150 शब्द यापुढे कोणाला लागू ते आपणही एक सर्क्युलर कारवाई घेतली बिकॉज ऑन दी बेसिस ऑफ दी ॲफिडेव्हिट फाईल बाय दी लोअर. आता राहिला शब्द वन सब्जेक्ट हां हां ते तुम्ही तो प्रोसिजर आय एम जस्ट मेकिंग अ रिक्वेस्ट टू फॉलो दी प्रोसिजर. आय एम वेदर इट इज पॉसिबल फॉर यू आर नॉट यू नो बेटर, बट इन दॅट केस यू कॅन फॉलो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ टू सी दॅट तुम्हालाही त्रास होणार नाही. कारण असे तुमच्याकडे जर अपील सेकंड अपील फर्स्ट अपील येत गेले तर त्याला काय अर्थच नाही, उगाच टाइमपास होणार. आणि आता दुसरा राहिला प्रश्न की वन सब्जेक्ट अँड वन ॲप. आता मॅडमनी स्वतःच लिहून दिलेलं आहे की देर इज नो मापदंड. जर मापदंड नसेल तर तुम्ही कसं ठरवता. आता मी तुम्हाला काय विचारलंय, दी कंप्लायन्स ऑफ सेक्शन 4 विचारले. आता सेक्शन 4 ही बिकम्स वन सब्जेक्ट. आता त्या सेक्शन 4 मधला 4(1), 4(b), 4(3) आज सबसेक्शन जर तुम्ही वेगळं सब्जेक्ट घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला अशी विनंती आहे सर मॅडम की आपण जीएडीकडे ज्यावेळी मापदंड येईल तिथपर्यंत आम्ही हे इम्प्लिमेंट करू शकत नाही आणि त्याचा मापदंड लवकरात लवकर करावा, जेणेकरून तुमच्याकडे अपील्स जास्ती येणार नाही, सेकंड अपील जास्त येणार नाही, लोकांनाही त्रास होणार. याच्यामध्ये कागद वेस्ट होतो, लोकांचा टाइम गेला, माझ्या 2 तास गेले, तुमचा अर्धा 1 तास गेला, परत तुमचं कॉरेस्पॉन्डन्स करणं लिहिणं किती मॅन आवर्स वेस्ट होतात. तर माझी अशी विनंती होती की तुम्ही ते सुद्धा एक जीएडीकडे करावं. माझे हेच फक्त तुमच्याकडे विनंती. अँड माय अपील शुड बी accepted and directed to give me the necessary information. आता दस्तावेज जर आढळून येत नाही, बरं दस्तावेज जर अभिलेखात आढळून येत नाही, दिस इज नॉट अ करेक्ट सोल्युशन. वाय? बिकॉज त्याच्यामध्ये 3 गोष्टी होऊ शकतात. एक, तुम्ही डिस्टर्ब केलं असेल किंवा तुम्ही हरवलं असेल किंवा तुम्ही केलेलंच नसेल. तर आढळून येत नाही हे म्हणणं चुकीचं असून बाबा ते आम्ही दस्तावेज तयारच नाही केलं किंवा तू नष्ट केलं असेल तर त्याची कुठे प्रोसिजर फॉलो केली आणि हरवलं असेल तर ॲप्लाय केलं. हे आपली हे नाही, हे तुमच्याकडे नाहीच आहे, म्हणजे तुम्ही केलेलंच नाही. हे लिहिण्याची नाही, पण तुमची लिहिण्याची पद्धत जी आहे ना ती बरोबर, तर ती जरा बदल. आणि अशी कोणती माझे प्रत्येक जे मी हे विचारलेलं आहे, इट इज विदिन द पॅरामीटर्स ऑफ सेक्शन 4 म्हणजे प्रोसिजर्स फॉलो किंवा व्हॉट आर द डिसिजन्स यू हॅव टेकन किंवा डिसिजन्स घेताना तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतलेले आहेत. ठीक आहे. काय म्हणते प्रोसिजर फॉलोड इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. दिस इज वॉट आय मास्किंग की तुम्ही 150 शब्दाचा कसं करता, तुम्ही वन सब्जेक्टचं करता. मग द नॉर्म सेट फॉर डिस्चार्ज ऑफ तुम्ही वेन यू डिस्चार्जिंग द फंक्शन दिस आर द नॉर्म्स ऑफ द फंक्शन. बरोबर आहे. मग पर्टिक्युलर्स ऑफ द हे इम्पॉर्टंट डिटेल्स इन रिस्पेक्ट publish all relevant facts while formulating important policies or announcing decisions which affect the public. Now these are the decisions which are affecting the public. So these are to be तुम्ही अभ्यास करूनच आम्हाला हे कळवलं पाहिजे. ठीक आहे, तुमची चुकी झाली, पण आता माझ्या ह्या अपील करून तुम्ही त्याचं बोध घेऊन तुम्ही योग्य डिपार्टमेंट्सकडनं क्लॅरिफिकेशन घेऊन मग ते इम्प्लिमेंट करावं हीच माझी नंबर आहे. माझं बोलणं आहे. थँक्यू सो मच. येस.